बुडबुड घागरी बुडबुड घागरी. उंदीर मामा आठवतोय? तो टोपी घालून एकदा जंगलात निघाला. त्याला छान छान गोष्टी करायला खूप आवडायचे. जंगलात त्याला भेटला माकडदादा आणि मांजरताई. तिघांची पटकन मैत्री झाली. चला, माकडदादा म्हणाला, आज काहीतरी गोड बनवूया. तिघांनी ठरवले खीर बनवायची. माकडदादा म्हणाला, मी आणतो साखर, खीर होईल गोड. मांजरताई म्हणाली, मी आणते दूध, खीर होईल चांगली. उंदीर मामा म्हणाला, मी आणतो शेवया, खीर होईल घट्ट. तिघांनी मिळून पातेलीभर खीर शिजवली. त्याचा वास काय छान होता. माकडदादा म्हणाला, चला, आपण नदीवर जाऊन अंघोळ करून येऊ आणि मग गरम गरम खीर खाऊ. मांजरताई म्हणाली, तुम्ही दोघे जा, मी इथे खीर शिजवते. माकडदादा आणि उंदीर मामा अंघोळीसाठी गेले. पण मांजरीच्या तोंडाला पाणी सुटले होते. तिने चमभर खीर खाल्ली. ती खूपच स्वादिष्ट होती. चमभर, मग चमभर असे करत मांजरताईने पातेलीभरची सगळी खीर खाऊन टाकली. थोड्या वेळाने माकडदादा आणि उंदीर मामा परत आले. त्यांनी रिकामे पातेले पाहिले आणि एकमेकांकडे पाहिले. खीर कोणी खाल्ली? त्यांनी मांजरीला विचारले. मांजरताई घाबरली. ती म्हणाली, मला नाही माहीत. मग माकडदादाने एक मोठी घागर घेतली आणि ते तिघे नदीवर गेले. घागरीवर उभे राहून माकडदादा म्हणाला, हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर मामा घागरीवर उभा राहिला. त्यानेही खरे सांगितले, पण घागर काही बुडाली नाही. आता मांजरीची पाळी आली. ती थरथरत म्हणाली, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. अन काय आश्चर्य, धप्प करून घागर पाण्यात बुडाली. मांजराला चोरून खीर खाल्ल्याची शिक्षा मिळाली. तिने लगेच माफी मागितली. तात्पर्य, मित्रांनो, नेहमी खरे बोलावे.